शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे साताऱ्यात आहेत। साताऱ्याच्या वाईमध्ये अजित पवारांची आज सभा होते। वाईमधल्या भाजी मंडईत अजित पवार सभेला संबोधित करणार आहेत। उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी अजित पवारांची ही सभा होती। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे 2 दिवस उरलेले आहेत। तिसऱ्या टप्प्याचं मतदान जवळपास 7 मेला महाराष्ट्रात पार पडणार आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची लढत आपल्याला पाहायला मिळते। भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे हे निवडणुकीकरता उभे आहेत। संपूर्ण थेट अशी लढत होताना पाहायला मिळते। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांची सभा जी आहे ती वाई इथल्या मंडईमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती वाईच्या मंडईमध्ये होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रचाराच्या तोफा उद्या संध्याकाळपर्यंत थंडावणार आहे आणि त्याच्या एक दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभा जी आहे ती उदयन महाराज यांच्याकरता होते। त्यामुळे आजच्या या संपूर्ण प्रचार सभेमध्ये अजित पवार हे काय महत्त्वाची भूमिका मांडणार आहेत आणि काय वाईच्या जनतेला दिशा दाखवणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, सातारा।